नको. नमस्कार, मी निखिल सुकरे, नवराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहतो आहोत की पुणे पोलीस चांगलेच ऍक्शन मोडवर आलेले पाहायला मिळतात. आता सुद्धा मी पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेच्या कार्यालयामध्ये उभा आहे आणि मागच्या बाजूला पाहू शकतो आपण की हे जे रोड रोलर आहे याच्या माध्यमातून जे आहे ते सायलेन्सर किल केले गेलेले आहेत. सायलेन्सर जे आहे ते बर्बाद केले गेलेले आहेत. हे सायलेन्सर जे आहेत ते अनधिकृतपणे किंवा त्याला म्हणू की आपण बेकायदेशीरपणे आपल्या गाड्यांना बसवण्यात आले होते. काही लोकांनी गाड्यांना बसवले होते आणि जवळपास 2822 सायलेन्सर जे आहेत ते पुणे पोलिसांकडून किल करण्यात आलेले आहेत, संपवण्यात आलेले आहेत. खरं तर या सायलेन्सरची किंमत 2000 पासून ते 10,000, 20,000, 50,000 पर्यंत असते. गाड्यांचा कर्कश अशा प्रकारचा आवाज जो येतो त्यासाठी ही सगळी सायलेन्सरची सिस्टीम वापरली जाते. गॅरेजच्या माध्यमातून जे आहे ते जुने सायलेन्सर काढून, कंपन्यांकडून मिळालेले सायलेन्सर काढून हे नव्या वेगळ्या प्रकारचे सायलेन्सर किंवा अनधिकृतपणे हे सायलेन्सर बसवले जातात आणि याच्या माध्यमातून जो आहे तो कर्कश अशा प्रकारचा आवाज केला जातो सायलेन्सरच्या माध्यमातून. आणि हे जे पाहतो आहोत की या सायलेन्सरवरती कारवाई करण्यासाठी किंवा हे सायलेन्सर जप्त करण्यासाठी पुणे पोलिसांकडून गेल्या काही दिवसांपासून मोठी मोहीम जी आहे ती राबवण्यात येत होती. काही ठिकाणी चेकपोस्ट वरती किंवा नाकाबंदी करून या ठिकाणचे सायलेन्सर जे आहेत ते गाड्यांवरचे जप्त करण्यात आले होते. खरं तर बुलेट गाडी जी असते त्या बुलेट गाडीवरती मोठ्या प्रमाणावरती या सायलेन्सरचा वापर होतो आणि त्याच्या माध्यमातून जे आहे ते कर्कश आवाज करण्याचं काम जे आहे ते काही टू व्हीलर चालक करत असतात आणि त्यांचा जो मोह असतो तो त्यांना आवरत नाही. काय म्हणतात ते हवा करण्यासाठी किंवा हवा करण्यासाठी स्वतःच मी कसा काय भारी आहे अशा प्रकारची दाखवण्यासाठी, इमेज दाखवण्यासाठी, बिल्डिंगसाठी अशा प्रकारच्या सायलेन्सरचा वापर करून जे आहे ते आवाज करण्याचं काम काही जण करत असतात. परंतु अशा लोकांना जाब जो आहे तो चरकाप देण्यासाठी पुणे पोलिसांकडून ही मोठी कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे. अशा प्रकारचे जर तुम्ही इथून पुढे जर अशा प्रकारचे सायलेन्सर लावणार असाल तर तुमच्यावरती देखील मोठी कारवाई होऊ शकते. खरं तर दिलासादायक कारवाई आहे अशा प्रकारचं म्हणता येईल, कारण 2000 पेक्षा जास्त सायलेन्सर वरती ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि या कारवाईच्या माध्यमातून पुणे पोलिसांनी 28 लाखांपेक्षा जास्त जो आहे तो दंड आकारलेला आहे. खरं तर पुणे पोलिसांची ही मोठी कारवाई मानली जात आहे. खाली जर बघितलं तर चक्राचूर या सायलेन्सरचा करण्यात आलेला आहे. बुलडोझरच्या माध्यमातून 2 फेऱ्या याच्यावरती मारण्यात आलेल्या आहेत आणि हे सायलेन्सर जे आहे ते किल करण्यात आलेले आहेत, संपवण्यात आलेले आहेत. अशा प्रकारची कारवाई जी आहे ती गुप्तपणे केली जाणार आहे अशी माहिती देखील पुणे पोलिसांकडून देण्यात आलेली आहे. ही कारवाई थांबणार नाहीये. यावरच 2000, 2500, 3000 हे सायलेन्सर जे काही किल करण्यात आलेले आहेत याच्यावरती ही कारवाई थांबणार नाहीये. तर इथून पुढे देखील ही कारवाई सुरू असणार आहे. जवळपास 2822 सायलेन्सरवरती ही कारवाई करण्यात आलेली आहे. पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि DCP हिम्मत पाटील सर असतील किंवा IPS मनोज पाटील सर असतील यांच्या माध्यमातून, हिम्मत जाधव सर असतील यांच्या माध्यमातून जी आहे ती ही कारवाई करण्यात आलेली आहे. यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि आपण बुलडोझर पाहतो त्या बुलडोझरच्या खाली या सगळ्या सायलेन्सरचा चकनाचूर करण्यात आलेला आहे. खरं तर नवराष्ट्राच्या माध्यमातून आपण एक अशाच प्रकारच्या रिपोर्ट जो आहे तो पब्लिश केला होता, ज्याच्यामध्ये वाहनांची संख्या किंवा इतर गोष्टींवरती आपण भाष्य केलं होतं. परंतु ही जी कारवाई आहे पुणे पोलिसांची ही खरं तर दिलासादायक मानली जात आहे. पुणे शहरामधून अनेक नागरिकांनी जी आहे या तक्रारी ज्या आहेत सायलेन्सर बाबतीतल्या, आवाजा बाबतीतल्या, त्या तक्रारी पुणे पोलिसांकडे दिल्या होत्या, वाहतूक शाखेकडे दिल्या होत्या आणि त्याच्याच एक भाग म्हणून ही मोठी कारवाई मानली जात आहे. आणखी सुद्धा अपडेट नवराष्ट्राच्या माध्यमातून पोहोचणार, त्यामुळे जुळून राहा नवराष्ट्रासोबत. धन्यवाद.